माजी खासदार चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या घडामोडी घडतायत, काय प्रतिक्रिया आहेत? तुम्ही देखील आता एक भव्य मोर्चा घेऊन चाललाय, आपण देखील एक मोर्चा घेऊन चाललाय। नाही, एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अशी काही वेगळी अराजकता निर्माण झालेली आहे की ह्या लोकांनी, ज्या गद्दारांनी जे काही त्यांचं चाललेलं आहे, आज मला सांगा ना की प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं काही ना काही होतं। म्हणजे जे एक बदलापूरचं प्रकरण आहे, त्याच्यानंतर लगेच हे प्रकरण झालं छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जर कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराजांचा असो, आंबेडकरांचा असो, कोणाचा असो, जर त्या पुतळ्याला कोणी वेगळ्या संतुष्ट लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या। आज इतका मोठा पुतळा त्याने पडला, मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही? झाल्या पाहिजे, माझं स्पष्ट मत झालं पाहिजे। कारण सगळीकडे जर असं झालं की लगेच आम्हा सर्वांना अटक होते वगैरे वगैरे सगळं होतं, सगळं आज काहीच नाही, हे बरोबर नाही असं। म्हणून मला या ठिकाणी हे समजायचं की ह्या लोकांवर आज जे आंदोलन महाविकास आघाडीतर्फे माननीय उद्धवजी असतील, शरद पवार साहेब असतील, नाना पटोले असतील, यांच्या नेतृत्वाखाली जे काय चाललं आहे, जोडे मारो आज जोडे मारो। पोलीस किती होते, आम्हाला आमची सवय झाली ना, 40 वर्षामध्ये सवय आम्हाला। आंदोलन असलं की ते पोलीस येतात, पकडून घेऊन जातात, हे करतात, चालू असतात, काही होत नाही। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन अधिकार आहे नागरिकांचा। जाऊ देणार नाही असं पोलिसांना ठरवले 150-200 मीटरवर। नाही तर नाही, इथं अटक करतील ना, अजून काय करतील मग? आणि आम्ही काय घाबरत नाही कधी, आम्ही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेबांचे। एकनाथ शिंदे म्हणतात 100 वेळा माफी मागायला तयार आहे। अरे ते एकनाथ शिंदे असं काहीतरी बोलतोय काय? सर, या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने ज्या पद्धतीने भूमिका घेतल्या होत्या, याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, आता काय झालं तुम्हाला सांगतो, आंदोलन सोडून दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हायकोर्टसुद्धा खूप सन्मानाने वागेल, आम्हाला माहिती आहे। आणि हे सगळं जर चाललं असतं, तुम्हाला माहिती आहे ना, त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये सुद्धा हायकोर्टाने डायरेक्शन म्हणजे खूप चिडले, सगळ्या बाबतीत चिडले, तर हे होणारच आहे। आपण पाहतोय ज्या पद्धतीने आम्हाला जर अटक झाली तरी हरकत नाही, आम्ही जाणार आहोत, अशा पद्धतीची भूमिका चंद्रकांत खैरेंनी घेतलेली आहे। अनिल देसाई आपल्यासोबत आहेत। सर, आपण या ठिकाणी सर्वजण येत आहे आंदोलनासाठी, कोर्टाने देखील एक भूमिका या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्र बंद होता, ज्या भूमिका ज्या कोण घेत असतील ते जरूर घेऊ द्या। इथे लोकशाही पद्धतीमध्ये ज्या गोष्टींचे अधिकार नागरिकांना, पक्षाला, कार्यकर्त्यांना आहेत, त्याचं कुठचंही उल्लंघन होणार नाही आहे। मग बाकीच्या गोष्टी कोण काय करते याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। ज्या प्रशासनाजवळ आम्हाला विनंती आणि अर्ज केले होते, त्या अर्ज त्यांनी लोकशाही पद्धतीनं होणाऱ्या या आंदोलनाला, या मोर्चाला त्यांनी परवानगी देणं क्रमप्राप्त होतं, पण त्यांनी दिलेलं नाही आहे। पण आमचा हक्क तरी राहू शकत नाही, आम्ही शिस्तीनं हे करतोय, त्यांनी आम्हाला मदत करावी, त्यांच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतोय। पंतप्रधानांना माफी मागितली, या बाबतीत एकंदरीतच या ठिकाणाहून आम्हाला सहकार्य करण्यात यावं, अशा पद्धतीची भूमिका सर्व शिवसैनिकांच्या वतीनं मांडण्यात येते। आता सर्व आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होताना पाहायला मिळेल। कॅमेरामन अरविंद बारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।